बापाचं काळीज असंच असतं महाराज. खऱ्या अर्थानं आई रडून मोकळी होते, बापाला रडता येत नाही. आई खऱ्या अर्थानं रडून मोकळी होते, आईचं प्रेम कळतं, पण बापाचं प्रेम कधी उमजत नाही. पडद्यामागं राहून तो आपल्या लेकरांची मात्र खऱ्या अर्थानं आयुष्यभर सेवा करत राहतो. लेकरं बापाची सेवा करतात ही म्हणत चुकीची आहे. आयुष्यभर बापच लेकरांची लेकीची सेवा करत राहतो. छोट्याशा खऱ्या अर्थानं नागूनं जवळ धावत धावत यावं, सावताबाबांच्या मांडीवर बसावं, जनाईनं ताट भरावं आणि त्या छोट्याशा नागूनं एक घास उचलावा आणि तो घास खऱ्या अर्थानं सावताबाबांच्या मुखात घालावा. आज सावताबाबांच्या डोळ्यासमोर ती अवस्था आली. पण माझी नागू उपाशी सकाळपासून, तिला अन्नाचा कण मिळाला नाही. सावताबाबांच्या डोळ्यातल्या अश्रूचा खऱ्या अर्थानं थेंब आज त्या ताटामध्ये पडला. ताट बाजूला केलं आणि मात्र रामकृष्ण हरी ताटाचा अन्नपूर्णेचा आशीर्वाद घेतला आणि सावताबाबा जागेवरून उठले. अहो खऱ्या अर्थानं बापाचं हृदय असंच असतं महाराज. बाप जगासमोर हसत असतो, बाप लेकरांसोबत भांडत असतो, पण त्या लेकरांवरती थोडं जरी संकट आलं तो बाप मारतं पदरामागं ढसढसा रडत असतो. पण आज विदारक अवस्था जर पाहिली, त्याच बापाला जेव्हा पोरं म्हणतात ना, काय केलं माझ्यासाठी, त्यावेळेस त्या बापाला मेल्याहून मेल्यासारखं झाल्याशिवाय राहत नाही. इथं कोणी असेल ना ज्याला कधी मनात प्रश्न जर आला ना तुमच्या, की विचारावा वाटला आपल्या जन्मात त्या बापाला, काय केलंय माझ्यासाठी, असं जर कुणाच्या मनात असेल त्याने फक्त 3च गोष्टी कराव्यात, तुम्हाला स्पष्ट होईल आपल्या मायबापानं आपल्याला काय दिलं. ज्याला वाटतं ना आपल्या बापानं आपल्यासाठी काय केलं, त्यानं मी सांगतो म्हणून पहिली गोष्ट करावी. आता मागच्या 2024चा जर बारकाईनं अभ्यास केला तर 2024मध्ये 3 जानेवारीपासून 28 नोव्हेंबरपर्यंत जी आकडेवारी मिडा या संस्थेनं घोषित केली, त्यानुसार सरकारी आकडेवारीनुसार महाराष्ट्रामध्ये 7,364 अर्भकं, एक दिवसाचं लेकरू आईनं खऱ्या अर्थानं हॉस्पिटलच्या कडेला, नाल्याच्या कडेला ठेवलेल्या घटना घडल्यात. जर कुणाला वाटलं ना आपल्या मायबापानं आपल्यासाठी काय केलं, तर एखाद्या मोठ्या हॉस्पिटलच्या कडेला जा, त्या नाल्याच्या कडेला ठेवलेलं बाळात्यातलं लेकरू पहा, त्या लेकराची अवस्था पहा. अरे एक दिवसाचं लेकरू, ज्या लेकराच्या अंगावरची लालीसुद्धा उतरलेली नसते आणि त्या नाल्यातले मच्छर त्या लेकराच्या अंगावर बसलेले असतात आणि जीवाच्या आकांतानं ते लेकरू मात्र टाहो फोडत असतं. त्या लेकराचं वय पहा, त्या जागी आज आपलं वय पहा. त्या लेकराचं एक दिवसाचं आयुष्य, त्या जीवनातलं दुःख पहा, आज आपल्या जीवनात असणारा वर्तमानातला आनंद पहा. त्या लेकराचं उद्याचं अनाथपणाचं भविष्य आठवा आणि आपल्या मायबापाने घडवलेलं आपलं सुरक्षित भविष्य आठवा. क्षणात कळून चुकेल आपल्या मायबापानं आपल्याला काय दिलं. ज्यांना वाटतं ना आपल्या मातापित्यांनी आपल्यासाठी काय केलं. आता येताना पाहिलं 2 ठिकाणी रस्त्यांची मध्ये कामं चालू आहेत. त्या ठिकाणी नवरा बायको दगडी फोडतायत आणि अवघी 10-10 वर्षाची त्यांची लेकरं अनवानं पायानं या पावसामध्ये दिवसभर ती टोपली त्या रस्त्यावर टाकतायत. अरे त्या लेकरांचं वय पहा, आपलं वय आजचं पहा. त्या लेकरांचं या वयातले कष्ट पहा, आपल्या जीवनात असणारा वर्तमानातला आनंद पहा. त्या लेकरांचं कष्टमय भविष्य आठवा आणि आपल्या मायबापांनी घडवलेलं आपलं भविष्य आठवा. कळून चुकेल मायबापानं आपल्याला काय दिलं. ज्याला वाटतं ना आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलं आहे, मी सांगतो म्हणून वर्षातून एकदा गोव्याला, महाबळेश्वरला लेकरांना न नेता तर एखाद्या अनाथाश्रमाला भेट द्या आणि त्या अनाथ मुलांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांचं दुःख, त्यांचं वय, त्यांचं खऱ्या अर्थानं कष्ट पहा. आज आपलं वय, आपला आनंद आणि आपल्या आईवडिलांनी घडवलेलं सुरक्षित भविष्य आठवा. कळून चुकेलो खऱ्या अर्थानं आपल्या आईवडिलांनी आपल्याला काय दिलं आहे. महाराज, पडद्यामागं जगणारा बाप कतरी समजून घ्यायला हवा. मी नेहमी सांगतो, वडील हे फणसासारखे असतात. फणसाच्या बाहेरचे काटे पाहिले म्हणून जर आम्ही फणसाच्या जवळ कधी गेलोच नाही तर फणसाच्या आतमध्ये मुलायम घर असतो, तो आम्हाला कधी मिळणारच नाही. त्याप्रमाणे बाह्य रंगानं आम्ही फणसाचे बाहेरचे काटे पाहिले म्हणून जर आम्ही खऱ्या अर्थानं जवळ गेलो नाही तर जसा गर मिळणार नाही, त्याप्रमाणे आपल्या घरामध्ये आपण वडिलांचे क्रोधाचे काटे पाहिले म्हणून वडिलांच्या कुशीत कधी गेलो नाही तर वडिलांच्या अंतकरणामध्ये वाहणारा मायेचा झराही आपल्याला कधीच समजणार नाही. माझं लेकरू वनवासाला जाणार म्हणून धाय मोकलून रडणारी कौसल्या माता प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझं लेकरू वनवासाला जाणार, माझ्या जगण्याचा आधार संपला म्हणून बसल्या जागी प्राण सोडणारे राजा दशरथ मात्र आमच्या लक्षात राहत नाही. शोकांतिका
माझं लेकराला कंस मारेल म्हणून रडणारी देवकी माता प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझं लेकरू जगलंच पाहिजे म्हणून यमुनेच्या आलेल्या महापुरातून स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता आपल्या लेकराला नंद घरी गोकुळात घेऊन जाणारे वसुदेव मात्र लक्षात राहत नाही शोकांतिका. माझ्या लेकरांना समान स्वीकारावं म्हणून रडणारी रुक्मिणी माता प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझ्या लेकरांना समान स्वीकारलंच पाहिजे म्हणून त्या इंद्राणीच्या घाटावर स्वतःला आनंदानं समर्पित करणारे विठ्ठल पंत लक्षात राहत नाही शोकांतिका. महाराज, आता तसंही दादा वर्षभर लग्न सीजन चालू आहे. इथं कुणाच्या घरात यावर्षी मुलीचं लग्न झालं असेल ना, किंवा मागच्या 2 वर्षात इथं बसल्यापैकी कुणाच्या घरात मुलीचं लग्न झालं असेल ना, तर लक्षात ठेवा सगळे शेतकरी आहे. आमचा शेतकरी बाप कितीही श्रीमंत असू द्या, आमच्या शेतकरी बापाचा सातबारा कितीही मोठा असू द्या, पण आपल्या लेकीचं जर लग्न करायचं म्हटलं तर आमच्या शेतकरी बापाला सोसायटीचं बिनव्याजी कर्ज, पतसंस्थेचं जामीनकी कर्ज आणि बँकेमध्ये जमिनीचं मॉर्गेज केल्याशिवाय आमच्या शेतकरी बापाच्या घरातल्या मुलीचं लग्नसुद्धा होत नाही. ही आजची जळजळीत अवस्था आहे. बापाची नजर लेकीवर गेली आणि बापाला जाणीव झाली आपली मुलगी उपवर झाली. त्या बापानं पायातला 2 किलोचा धुंडा झिजवला आणि भेटणाऱ्या प्रत्येकाला सांगू लागला, दादा यंदा एखादा चांगला मुलगा असेल तर सांगा बरं, अहो लेकीचं लग्न करायचं आहे औंदा. पाहता पाहता महिना 1.5 महिना निघून गेला. फ्लावरची खुरपणी सुरू होती. आमचा बाप शेतामध्ये राबत होता आणि त्याच वेळी त्या बापाच्या खिशातला मोबाईल खणानला. आमच्या शेतकरी बापानं फोन कानाला लावला. फोन पाहुण्याचा होता आणि पाहुणा उत्तरता झाला, दादा अहो एक चांगला मुलगा आहे, एक चांगली पार्टी आहे, तुमच्या लेकीच्या आयुष्याचं सोनं होईल बरं. पण दादा पाहुणे म्हणतात उद्या पाहिला यायचं तुमच्या लेकीला. अरे एवढे शब्द त्या बापानं ऐकले. हातातलं खुरपं जागेवर टाकलं आणि माझ्या बहिणीनं तो बाप तुमच्या आईच्या जवळ धावत आला. तुमच्या आईला सांगितलं, रुक्मिणी अगं तुझ्या लेकीला पाहिला उद्या पाहुणे येणार आहेत ग, सगळी तयारी करून ठेव बरं. माझ्या बहिणींनो, आजही इथं बसलेल्या प्रत्येक ताईनं ज्या दिवशी तुमचा साक्षीगंध झाला ना, तो दिवस आजही डोळ्यासमोर आठवून पहा. सकाळी 11:30ची वेळ होती. घरात पाहुणे बसले होते. बाजूला खाटेवर तुमचे वडील बसलेले होते आणि मुलगी चहाचा ट्रे घेऊन पाहुण्यांच्या समोर आली. आज बापाची पहिल्यांदा नजर लेकीच्या हातातल्या चहाच्या ट्रेवर गेली आणि माझं लेकरू माझ्यापासून दूर होणार म्हणून त्या बापाच्या डोळ्यातला एक अश्रू त्या कब्बशीवर कोसळला. माझ्या बहिणींना आज पहिल्यांदा त्या बापाची नजर तुमच्या अंगावरच्या शालूवर गेली आणि हीच माझ्या लेकीची अखेरची माहेरची साडी म्हणून त्या बापाच्या डोळ्यातला अश्रू खाली कोसळला. पण त्याच वेळी तुमच्या शेतकरी बापाच्या मनात विचार आला, अरे माझं लेकरू माझ्यापासून दूर होणार, पण आता तर माझ्या काळजा तुकड्याचं नवीन आयुष्य सुरू होणार म्हणून डोळ्याशी आलेले आसवसुद्धा त्या बापानं आतल्या आत गिळली आणि आनंदानं आपल्या लेकीचं रूप पाहू लागला. 10 मिनिटांचा वेळ निघून गेला आणि मध्यस्थीनं बाहेर हाक मारली. आमचा शेतकरी बाप बाहेर आला. मध्यस्थीनं सांगितलं, दादा पार्टी चांगली आहे, मुलगा चांगला आहे, तुमच्या लेकीच्या आयुष्याचं सोनं होईल बरं. पण दादा पाहुणे म्हणतात लग्न मात्र आपल्याला काढून द्यावं लागेल. एवढे शब्द या शेतकरी बापानं ऐकले आणि त्या बापाच्या पायाखालची वाळू सरकली. अरे यावर्षी कांद्याला बाजारभाव नाही, आरणीत कांदा सडलाय. यावर्षी तरकारीमध्ये खऱ्या अर्थानं पैसे मिळाले नाहीत. अजून तर ऊस तुटायचा आहे, जवळ पैसे नाहीत. माझ्या लेकीचं लग्न आहे, माझ्या लेकराचं लग्न आहे. अरे चांगला हॉल पाहायचं म्हटलं 1.5-2 लाख रुपये निघून जातील. पाहुण्यांचा मानपान करायला, लेकीला संसार घ्यायला 2-2.5 लाख रुपये जवळ हवेत. माझ्या लेकीला दागिने करायला हवेत. 2-2.5 लाख रुपये खर्च आहे. 7-8 लाख रुपये खर्च आहे. जवळ तर पैसे नाही, काय करावं. इथं बसलेल्या प्रत्येक ताईनं माझ्या बहिणींनो एक गोष्ट आठवून पहा, खऱ्या अर्थानं तुमचं लग्न होईपर्यंत तुम्ही कितीही घरात चुका केल्या तरी प्रत्येक वेळी तुमच्या चुकांना माफ करून तुम्हाला कुशीत घेणारा हा तुमचा शेतकरी बाप. पण तुमच्या 10वीला असणाऱ्या भावाकडून एक जरी चूक घडली ना तरी त्याला घराच्या उंबऱ्यात उभं करून सुनावणारा हाच तुमचा शेतकरी बाप. पण आज पहिल्यांदा त्या शेतकरी बापानं तुमच्या 10वीला असणाऱ्या भावाला जवळ घेतला आणि सांगितलं, पाप्या तुझी ताई आयुष्यात दुसरं काय मागणार आहे. अरे तुझी ताई सुखी झाली, मी आनंदानं मरायला मोकळा होईल रे.
मला आता आयुष्यात दुसरं काही नको, पण तुझी ताई जेव्हा जेव्हा माहेर येईल तेव्हा ती आनंदाला हसत माहेरी आली पाहिजे. माझ्या बहिणींना आज पहिल्यांदा तुमच्या 10वीला असणाऱ्या भावानं तुमच्या वडिलांच्या डोळ्यातली आसू पाहिली आणि तुमचा भाऊ उत्तरला, बाबा काळजी करू नका, आपण रात्रीचा दिवस करू, दिवसाची रात्र करू, हाडाची काढं रक्ताचं पाणी करू, पण आपली ताई सुखी राहिली पाहिजे. माझ्या बहिणींनो, आज पहिल्यांदा तुमच्या 10वीला असणाऱ्या भावाकडून तुमच्या शेतकरी बापाला आधार मिळाला आणि तो बाप घरात धावत आला. पाहुण्यांकडे पाहिलं आणि सांगितलं, पाहुणं अहो पाहता काय, फोडा सुपारी. माझ्या बहिणींनो, आजही तुमचा साक्षी गंध झाला तो दिवस आठवून पहा. सबंध दिवस आणि सबंध रात्र तुम्ही तुमच्या प्रपंचाच्या स्वप्नात रममान होता, पण तुमच्या शेतकरी बापाच्या जीवनात ती पहिली रात्र अशी होती की सबंध रात्रभर तुमचा हा बाप मात्र उशीवर कूज बदलत राहिला. पैसे आणावेत कुठून, पैसे जमवावेत कुठून, या विवेचने त्या बापाला रात्रभर झोप लागली नाही. सकाळी दुधाची किटली घेऊन तो दूध डेअरीवर गेला ना, त्या दिवशी दुपारचे 12 वाजले, पण आमचा शेतकरी बाप घरी आलाच नाही. कारण त्यानं डेअरीवर दूध घातलं आणि धावत तिथून तो पतसंस्थेत गेला, बँकेत गेला, मित्रांकडे गेला. अनेकांच्या पायावर त्या बापानं डोकं टेकवलं, पण कुटुंबाने तुमच्या लग्नापुरते पैसे जमा केले. माझ्या बहिणींनो, आजही तुमचा बस्ता बांधलेला दिवस डोळ्यासमोर आठवून पहा. अरे ओतूरच्या मार्केटमध्ये तुमच्या लग्नाचा बस्ता बांधताना, तुम्हाला 35,000चा शालू घेताना या शेतकरी बापाच्या चेहऱ्यावर आनंद होता. पण माझ्या बहिणींनो, तुमच्या लग्नाच्या दिवशी मात्र त्या बापानं घातलेल्या बनियांची थिगळं मोजायला या जगाच्या पाठीवरचा प्रत्येक दुर्बिणीचा डोळाही अपूर्ण होता. त्या बापानं बस्त्यामध्ये तुम्हाला 10,000चे सँडल घेताना आमच्या शेतकरी बापाच्या चेहऱ्यावर आनंद होता. पण तुमच्या लग्नाच्या आदल्या दिवशी मात्र उद्या गडबडीत आपल्या चपलेचा वात निघू नये म्हणून आदल्या दिवशी चंभाराकडे जाऊन आपल्या चपलेला 2 चुका मारून आणणाराही हाच तुमचा शेतकरी बाप होता. पण पडद्यामागं जगणारा बाप कधी पडद्यासमोर आम्ही समजून घेत नाही. वास्तवातला बाप म्हणजे पंढरीचा परमात्मा आम्हाला कधी कळत नाही. भले त्या बापानं कर्ज केलं, पण तुमचं लग्न मात्र धूमधडाक्यात करून दिलं. 1 वर्ष गेलं, कोरोना आला, कोरोनाची 2 वर्षे गेली आणि आता गेलेला मार्चचा महिना असावा. 27-28 मार्चची तारीख होती आणि हा तुमचा शेतकरी बाप गावातल्या हॉटेलमध्ये मित्रांसोबत चहा पीत बसला होता. चहाचा एक खऱ्या अर्थानं घौट घेतला आणि तेवढ्या दुरून सोसायटीच्या शिपायानं वरच्या माळ्यावरून आमच्या शेतकरी बापाकडं पाहिलं आणि तो धावत धावत वडिलांच्या जवळ आला. त्यांच्या हातात एक लिफाफा दिला. आमच्या शेतकरी बापानं चहाचा कप जागेवर ठेवला आणि लिफाफा फोडून ते पत्र वाचू लागला. पत्र सोसायटीचं होतं. 2 दिवसात हप्ता जमा करायचा होता. अरे या बापाच्या पायाखालची वाळू सरकली. जवळ तर पैसे नाहीत, करावं काय? 8 दिवसापासून पतसंस्थेचे चेअरमन फोन करतायत, 15 दिवसापासून बँकेतून फोन आलाय आणि आज तर सोसायटीचं पत्र आलंय, पैसे नाही, करावं काय? त्याही दिवशी तो बाप घरी नाही आला. तिथून धावत मित्रांकडे गेला, पाहुण्यांकडे गेला, अनेकांच्या पायावर डोकं टेकवलं आणि कुठून तरी त्यानं सोसायटीचा हप्ता भरला आणि सोसायटीच्या पायऱ्या उतरू लागला. पण त्याच वेळी त्याच्या खिशातला मोबाईल खणानला. आमच्या शेतकरी बापानं फोन कानाला लावला. फोन जावयाचा होता आणि जावई उत्तरला, मामा अहो अभिनंदन, तुम्ही बाबा होणार आहात. अरे शेतकरी बापाला काय आनंद झाला. माझं लेकरू बाळतपणाला येणार आहे, माझी लेक बाळतपणाला येणार आहे. धावत धावत तुमच्या घरी जाऊन तुमच्या आईला सांगावं म्हणून त्या बापानं गाडीला चावी लावली आणि वेगानं तुमच्या घराकडे निघाला. पण माझ्या बहिणींनो, तुमचं माझं घर म्हणजे गावापासून 1.5 किलोमीटर दूर असणार. बाप गावातल्या चौकात आला आणि न राहून या बापाचा पाय मात्र गाडीच्या ब्रेकवर गेला. उजवा हात खिशावर आला. बाप विचार करू लागला. अरे 4 मित्रांकडे उसनवारी केली तेव्हा संस्थेचा हप्ता भरलाय. माझं लेकरू बाळतपणाला येणार आहे. सरकारी दवाखान्यात न्यायचं म्हटलं तरी मेडिकलला 10-15 हजार जवळ हवेत. पण माझ्या खिशात तर उगे 4,000 रुपये. त्याही दिवशी तो बाप घरी नाही आला. तिथून धावत तो दूध डेअरीच्या ऑफिसमध्ये गेला, तिथून कारखान्याच्या ऑफिसमध्ये गेला, तिथून त्यानं व्यापाऱ्याला फोन लावला. मागचं एखादं बिल येणे का, एखादा बोनस येणे का त्या बापानं पाहिलं. अरे ज्याला मी बळीराजा म्हणून डोक्यावर घेतो, त्या दिवशी 10,000 जमा करायला या बापाला सुद्धा दुपारचे 3 वाजले. पण कुठून तरी त्या बापानं पैसे जमा केले. धावत तुमच्या घरी आला. तुमच्या आईला सांगणार, रुक्मिणी तुझी लेक बाळतपणाला येणार आहे ग. पण तो बाप काही बोलायच्यात
तुमची आई मात्र दरवाजात उभी होती. आईच्या बाजूला संपलेली गॅस सिलेंडरची टाकी होती आणि तो बाप काही बोलणार एवढ्या तुमच्या आई उतरल्या. अहो कुठं होतात? तुम्हाला खऱ्या अर्थानं गॅसची टाकी संपली आहे. आज सोमवार आहे, गावात गॅसची गाडी आली असेल, जा लवकर गॅस घेऊन या. माझ्या बहिणींनो, आजही आठवून पहा, त्या दिवशी तुमच्या या शेतकरी बापानं एक वेळ तुमच्या आईकडं पाहिलं, दुसऱ्या वेळेस संपलेल्या गॅस सिलेंडरच्या टाकीकडं पाहिलं आणि तिसऱ्या वेळेस बाजूला पडलेल्या सरपणाच्या गाठोड्याकडं पाहून सांगितलं, आजपासून ते सरपण जाळ. जोपर्यंत माझ्या लेकराचं बाळंतपण सुखरूप होणार नाही, तुझी गॅसची टाकीसुद्धा मी आणणार नाही. माझ्या बहिणींना आजही तुमच्या बाळंतपणाचे माहेरचे 2 महिने आठवून पहा. तुम्ही तुमच्या बाळंतपणासाठी माहेरी होतात ना, दुखलं खुपलं तुमच्या आई तुम्हाला कुशीत घेत होती, बाप मात्र शेतात राबत होता. दुपारी घरी आला, जेवायच्या अगोदर हात धुताना विचारायचा, बाळा तब्येत बरी आहे ना, आणि जेवण करून शेताकडे निघून जायचा. कुशीत घेणारी आई सगळ्यांनी पाहिली, ती आई मायेचा सागर वाटली, पण बाप मात्र जगाला निष्ठुर वाटला. पण माझ्या बहिणींनो, त्या तुमच्या बाळंतपणाच्या 2 महिन्याच्या काळात हाच तुमचा शेतकरी बाप तुम्ही सगळे झोपल्यानंतर रात्रीच्या 12 वाजता आपल्या हुंदक्यांचा आवाज कुणाला येऊ नये म्हणून डोक्याखालची उशी तोंडात घालत होता आणि अंगावर चादर घेऊन हमसून रडून देवाला सांगत होता, देवा माझं अख्खं आयुष्य माझ्या लेकीला दे, पण माझ्या लेकराचं बाळंतपण सुखरूप होऊ दे. पण तो बाप अंधारात बाप करी जोडी लेकुराची ओढी, 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 बाप करी जोडी लेकुराची ओढी. आपुली कुरवंडी वाळवंडी, आपुली कुरवंडी वाळवंडी, आपुली कुरवाडी वाळवंडी, आपुली कुरवाडी वाळवंडी, आपुली कुरवंडी वाळवंडी, आपुली कुरवंडी वाळवंडी, आपुली कुरवाडी वाळवंडी, आपुली कुरवाडी वाळवंडी. एकाएकी केला विराशीचा धनी, एकाएकी केला विराशीचा धनी, एकाएकी केला विराशीचा धनी, एकाएकी केला विराशीचा तो बाप असतो जो आयुष्य आपल्या लेकरांसाठी जगत राहतो. पडद्यामागं जगणारा बाप आयुष्यभर विस्तवासारखा जळत राहतो, पण जाण्या अगोदर मात्र तो प्रकाश आपल्या लेकरांना देऊन आयुष्याच्या शेवटी कोळसा होतो. कारण तो फक्त बाप, पप्पा, डॅडी नसतो, तर घर नावाच्या पंढरीमध्ये दुःखाच्या वेटेवर उभा असणारा आपल्या घरातला साक्षात श्रीहरी विठ्ठलच असतो. अहो खऱ्या अर्थानं इथं बसलेल्या प्रत्येकानं आईला अनेक वेळा रडताना पाहिलं, पण इथं बसलेला असा एकही नाही हो ज्यानं स्वतःच्या बापाला आजपर्यंत कधी रडताना पाहिलं. तो बाप रडला नाही असं नाही, स्वतःची आई गेली, त्याच्या खांद्यावर तिरडी होती, पण तरी त्या बापाच्या डोळ्यात पाणी नव्हतं का?
कारण त्याला आपल्या बहिणींचा आधार व्हायचं होतं. स्वतः जन्मता बाप गेला, त्याच्या हातामध्ये मडकं होतं, पण तरी त्या बापाच्या डोळ्यात पाणी नव्हतं. का? कारण त्याला आपल्या भावंडांचा आधार व्हायचं होतं. अरे स्वतःची बायको जरी तारुण्यात गेली, त्या बापाला रडायची परवानगी नाही. का? कारण त्याला आपल्या लेकरांचा आधार व्हायचं असतं. आणि एकुलतं एक लेकरू जरी गेलं, बापाला रडता येत नाही. का? कारण त्याला कुटुंबाचा कणा व्हायचं असतं. आईला डोळे जसे डोळ्यांच्या जागेवर दिलेत ना, तसे या शेतकरी बापाला सुद्धा डोळे डोळ्यांच्या जागेवर दिले. पण जगाच्या मालकानं आईला रडायची परवानगी दिली डोळ्यातून, तशी या शेतकरी बापाला दिलीच नाही. म्हणून बाप जेव्हा जेव्हा रडलाय, काळजातून रडलाय, म्हणून त्या जगाला दिसलाच नाही. म्हणून बाप मायेचा सागर असा कुठलाच कवी कधी म्हटला नाही. माझ्या बहिणींनो, आजही तुमची बाळंतपणाची रात्र आठवून पहा. संध्याकाळी 10:30चा सुमार होता. आई बाहेरच्या दालनात धावत आली. आईनं नवऱ्याला हलवलं. अहो उठा, पोरीचं पोट दुखतंय हो. बाप चढदिशी उठला. सायकल असेल, मोटरसायकल असेल, त्या बापानं घेतली. दवाखान्यापर्यंत तुम्हाला घेऊन पोचला. थाप टाकली. डॉक्टर साहेब उठा, पोरीचं पोट दुखतंय हो. दरवाजा उघडल्याबरोबर शेतकरी बापानं हात जोडून सांगितलं, डॉक्टर साहेब 2 मिनटं लेकीला घेऊन येतो. अरे ओपीडीच्या आत जाताना मुलीला वेदनेची किंचाळी आली. ती किंचाळी आईनं ऐकली. आईच्या डोळ्यातून खळखळा अश्रू उघडले. जगानं बाहेरचा बाप पाहिला, डोळ्यात अश्रू दिसले नाही म्हणून निष्ठुर वाटला, पण त्यावेळेस तो काळजातून रडत होता. माझ्या बहिणींना आजही ती बाळंतपणाची रात्र आठवा. सकाळी 4:45चा सुमार होता. तुम्ही शुद्धीवर आलात ना, तेव्हा हॉस्पिटलच्या तुमच्या बेडच्या डाव्या बाजूला पाळण्यात तुमचं गोंडस लेकरू होतं आणि उजव्या बाजूला खुर्चीवर तुमची आई बसलेली होती. पाहता पाहता 7:30 वाजेपर्यंत तुमचा नवरा पेढा आणि बर्फीचा बॉक्स घेऊन दवाखान्यात आला होता. 10:30 वाजेपर्यंत तुमचे सासरे दवाखान्यात होते. दुपारी 1:30 वाजेपर्यंत तुमची बहीण तुम्हाला भेटायला आली होती. पण या जगातला एक व्यक्ती असा होता ज्याचं दर्शन तुम्ही बाळंत झाल्यानंतर तुम्हाला 7 तासानंतर झालं. तो म्हणजे तुमचा जन्म देणारा बाप होता. कारण हॉस्पिटलमध्ये येणारा प्रत्येक जण तुमच्या तोंडात पेढा आणि बर्फी घालत होता. पण त्या दिवशी हॉस्पिटलचे तुमचं सिझरचं 60,000 बिल भरल्याशिवाय तुम्हाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार नव्हता. म्हणून तानवानं पाह्यानं तो बाप मात्र अनेकांचे उंबट्टे झिजवत होता. अरे कुठून तरी त्या बापानं पैसे जमा केले. धावत दवाखान्यापर्यंत आला. आईला माहीत नव्हतं. आई उतरली. अहो कुठं होतात? कळालं तुम्हाला? तुम्ही बाबा झालात. माझ्या बहिणींनो, कधीच नाही, पण त्या दिवशी पहिल्यांदा तुमचा बाप त्या हॉस्पिटलच्या पायरीवर बसून हमसून रडला. यासाठी नाही, 1-2 टक्क्यानं पैसे आणले, 2 महिन्यात द्यायचे. त्या बापाच्या डोळ्यात यासाठी एकही अश्रू नव्हता हो. पण देवा, तुझे लाख उपकार झाले. माझ्या लेकराचं बाळंतपण सुखरूप झालं म्हणून त्या बापाच्या डोळ्यातून उघडलेले ते आनंद अश्रू होते. ओपीडीच्या बाहेरून आम्ही पाहिलेच नाही. आमचा बाप म्हणजे पिता आम्हाला कळालाच नाही. माझ्या बहिणींना, आजही तुमच्या लग्नाच्या आदली रात्र आठवून पहा. तुमच्या अनेक मैत्रिणी तुमच्या घरी आल्या होत्या. हातावर मेहंदी काढायचं काम चालू होतं आणि मैत्रिणींच्या गरड्यामध्ये उद्यापासून सुरू होणाऱ्या प्रपंचाची स्वप्न तुम्ही रेखाटत होतात. पण त्याचवेळी आतल्या खोलीतून तुमच्या आईची नजर तुमच्यावर गेली आणि एकाच वेळी हजारो विंचवांनी तिला डंख करावा असं यातनांचं काहूर तिच्या मनात निर्माण झालं. न राहून ती माऊली धावत धावत तुमच्या जवळ आली. तुमच्या मैत्रिणींचा गरडा तिनं बाजूला केला आणि तुमच्या गळ्यात पडून त्या रात्री ती लहान लेकरासारखं रडू लागली. त्या आई तुम्हाला सांगत होती, बाळा माझ्या जगण्याचा आधार तू, बाळा माझ्या जगण्याचा श्वास तू. पण लेकरा, उद्यापासून या घराचा वासा तुला दिसणार नाही बाळा. उद्यापासून माझ्या शेजारची उशी पोरकी होईल बाळा. उद्यापासून माझी लाडाची लेक माझ्यासाठी पाहुणं होईल बाळा. आणि ती आई मात्र जिनं लहानपणापासून शिशू काढण्यापासून खऱ्या अर्थानं झारा हातात घेऊन मारण्यापर्यंत आपल्या लेकीला खऱ्या अर्थानं आयुष्यभर घडवलं. माझी लेक उद्यापासून माझ्यापासून दूर होणार म्हणून लहान लेकरासारखं ती माऊली हंबरडा फोडून रडू लागली. माझ्या सगळ्या बहिणींनो, एकच विचार करा. त्या रात्री पहिल्यांदा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही हातावर काढलेल्या मेहंदीला साखर पाणी लावायची गरजच पडली नाही. कारण तुमच्या आईच्या डोळ्यातल्या उघडणाऱ्या अश्रूंनी त्या रात्री तुमची मेहंदी ओलीचिंब झाली होती. 20 मिनिटांचा वेळ निघून गेला आणि मुलीनं विचारलं, आई अगं उद्या मी जाणार. तुझ्या डोळ्यातले आसवं थांबत नाहीत. पण बाबा,
ते तर बाहेर मांडव बांधतायत ग, त्यांना काहीच वाटत नाही का? माझ्या बहिणींनो, आजही आठवून पहा, रात्री 10:30चा सुमार होता, तुम्ही धावत घराच्या अंगणात गेलात. मांडवात वडील उभे होते. त्यांचे खांदे पकडल्याने विचारलं, बाबा उद्या मी जाणार, तुमच्या काळजात तुकडा तुमच्यापासून दूर होणार, तुम्हाला काहीच वाटत नाही? माझ्या बहिणींनो, आजही आठवा, तुमच्या वडिलांनी शांतपणे तुमच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, बाळा जा लवकर आवरून झोपून घ्या, उद्या सकाळी लवकर उठायचंय, उद्या संध्याकाळी वरात असेल, परवा जेजूरला जाणं होईल, 2-3 दिवस जागृतीमुळं पित्त होऊन नंतर आजारी पडशाल, बरं जा बरं लवकर झोपून घ्या. एवढंच तो बाप बोलला, अंधारात निघून गेला. जगानं तो बाप दुरून पाहिला, जगाला निष्ठुर वाटला. पण माझ्या बहिणीनं, त्या रात्री तुम्ही सगळे झोपल्यानंतर तुमच्या घराच्या मागच्या भिंतीला टेकून गुडघ्यात डोकं घालून पहाटेच्या 6 वाजेपर्यंत लहान लेकरासारखा हमसून रडलेला बाप आम्ही घराच्या मागच्या भिंतीकडे जाऊन पाहिलाच नाही. आमचा बाप म्हणजे पिता आम्हाला कळालाच नाही. आजही तुम्ही तुमच्या माहेरी फोन करताना तुमच्या वडिलांच्या हातात मोबाईल असतो, पण तुमचं नाव वाचलं की वडील हिरवं बटन दाबतात आणि फोन सरळ तुमच्या आईकडे देतात. आणि प्रत्येक वेळेस माझ्या बहिणींनो, तुम्ही जेव्हा तुमच्या माहेरी फोन करता ना, तुमच्या आईला तुमचा एक प्रश्न असतो, आई अगं बाबा कुठं आहे, त्यांना नाही का बोलायचं? आणि तुमची आई प्रत्येक वेळी तुम्हाला एकच उत्तर देते, तुला तर माहिती ना बाळा, ते कधी फोन बोलतात, पण फोन ठेवल्याबरोबर कसं आहे ग माझं सोनूलं, हे विचारणारा तो बाप असतो, तो पिता असतो. जोपर्यंत तो काळ जात असतो, जोपर्यंत तो घरात असतो, वटवृक्षाची माया असते. ज्या दिवशी तो कोसळतो, आयुष्याला विराणपण आल्याशिवाय राहत नाही. कारण खऱ्या अर्थानं बाप दाखवत नसतो, पण आपलं आयुष्य लेकरांसाठी समर्पित करत असतो.